नमस्कार. मी वैष्णवी दीपक पांडे. मी गरुड झेप 2026 या स्पर्धेमध्ये सहभागी झालेली आहे आणि माझा व्यवसाय आहे साडी, ज्वेलरी, होम डेकोर, किचन युटेन्सिल्स आणि उन्हाळी वाळवणी पदार्थ हे सगळं मी रिसेल करते. तर कुठलाही बिझनेस छोटा किंवा मोठा नसतो, पण आपण तो कुठल्या परिस्थितीत सुरू करतो याला मात्र फार महत्त्व आहे. मी हा बिझनेस सुरू केला कारण याचे टर्म्स अँड कंडिशन्सच तसे होते की आपण घरी राहून भरपूर काही सेल करू शकतो. म्हणजे याला सीमा नाही या बिझनेसला की आपण काय सेल केलं पाहिजे. फक्त जी गोष्ट योग्यरित्या एक मॅन्युफॅक्चररकडून जर कस्टमरकडे जात असेल, तर ती आपण नक्कीच सेल करू शकतो. आणि त्यासाठी आपल्याला जी मेहनत घ्यावी लागते, कस्टमरला कन्विन्स करावं लागतं, वेंडर्सचा फॉलोअप घ्यावा लागतो, की हे पार्सल का नाही पोचलं, कुठे नाही पोचलं, त्याची सर्वस्वी जबाबदारी आपल्यावर असते, म्हणजेच रिसेलरवर असते. त्यामुळे रिसेलरचं काम कठीण असतं. आपल्याला वाटतं की घरातच आहे, घरात बसून जो बिझनेस करत आहे तो अतिशय सोपा आहे, पण असं नसतं. ॲक्च्युली तो सोपा नसतो. त्यासाठी भरपूर आपण कस्टमरची जबाबदारी घेतल्यानंतर सर्वस्वी ते पार्सल त्याच्यापर्यंत पोहोचेपर्यंत आपण त्या गोष्टीला आन्सरेबल असतो. त्यामुळे हा बिझनेस जितका वाटतो तितका सोपा तर नक्कीच नाही आहे. आणि मी हा बिझनेस 7 वर्षांपासून करते आहे. 1050 जवळ कस्टमर माझे आहेत. 32 रिसेलर्स आहेत जे माझ्याकडून घेऊन विकतात पार्सल आणि त्यांनासुद्धा बराच छान प्रॉफिट होतो, कारण माझे जे वेंडर्स आहेत ते टोटली मॅन्युफॅक्चरर्स आहेत. असं अजिबात नाही की मी कुठून तरी सेलरकडून किंवा रिसेलरकडून किंवा होलसेलरकडून घेते. तर फक्त आणि फक्त मॅन्युफॅक्चरर्सकडूनच घेते. त्याच्यामुळे तुम्हीसुद्धा रिसेलिंगचा बिझनेस नक्की करायला सुरुवात करा आणि मला जॉईन व्हा. धन्यवाद.